गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये एक्सरसाइज 9.9 ऑन पेज नंबर 613 याचे आपण 3 एक्झाम्पल्स घेतले होते. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर नंबर 33 मध्ये एक्झाम्पल नंबर 4 पासून सुरुवात करणार आहे. काय आहे हो चौथा एक्झाम्पल? डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस 7 डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस 12 डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर विच इज इक्वल टू e टू द पॉवर x माइनस y. मित्र हो, तसं जर विचार केला तर हे सगळे एकाच टाइपचे एक्झाम्पल्स आहेत. मी तुम्हाला जसं पहिले 3 एक्झाम्पल सांगितले त्याच्यानंतर हे सांगायची पण गरज नाही, तरी सुद्धा मी थोडक्यामध्ये सांगणार आहे. मग सोल्युशन मध्ये द गिवन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन इज डेल्टा 2z अपॉन डेल्टा x स्क्वेअर माइनस 7 डेल्टा 2z अपॉन डेल्टा x डेल्टा y प्लस 12 डेल्टा 2z अपॉन डेल्टा y स्क्वेअर which is equal to e to the power x minus y. This equation can be written in symbolic form as d square minus 7 d dash plus 12 d dash ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग अजून ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेटच्या बाहेर z which is equal to e to the power x minus y. Hence, its auxiliary equations is m square minus 7m plus 12 which is equal to 0. मित्रो, ज्या वेळेस आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहिलं त्यावेळेस कॅपिटल D इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा x आणि कॅपिटल D डॅश इज इक्वल टू डेल्टा बाय डेल्टा y चा वापर केला. आणि जेव्हा ऑक्झिलरी इक्वेशन लिहिलं तेव्हा आपण कॅपिटल D इज इक्वल टू m अर्थात स्मॉल m आणि कॅपिटल D डॅश इज इक्वल टू 1 याचा वापर केला. मग आता आपण फॅक्टर पाडणार आहोत या ऑक्झिलरी इक्वेशनचं, जे की m स्क्वेअर माइनस 7m प्लस 12 आहे. तर मित्र हो, 3 मल्टिप्लाय 4 म्हणजे 12 होते आणि मिडल टर्म आपल्याला -7 पाहिजे, म्हणजे m - 3 आणि m - 4 which is equal to 0 असे दोन फॅक्टर आपल्याला मिळायला पाहिजे. कुठले? m - 3 m - 4 which is equal to 0. अर्थात आपल्याला रूट्स मिळालं m is equal to m1 is equal to 3 and m is equal to m2 is equal to 4. याचाच अर्थ काय झाला की आपल्याला डिफरंट रूट्स मिळाले आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. आणि हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 ऑफ y प्लस m1x प्लस f2 ऑफ y प्लस m2x. आता m1 आणि m2 ची व्हॅल्यू तर आपल्याला माहित आहे आणि म्हणून कॉम्प्लिमेंटरी फंक्शन which is equal to f1 of y plus 3x plus f2 of y plus 4x हे आपल्याला मिळालं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1 upon f of d comma d dash into capital F of x y. f of d comma d dash ची व्हॅल्यू आहे which is equal to 1 upon d चा वर्ग minus 7 d dash plus 12 d dash चा वर्ग into f of x y ची किंमत आहे e to the power x minus y which is equal to 1 upon आता d बरोबर a बरोबर 1 आहे आणि d डॅश बरोबर b बरोबर -1 आहे. कोणता फॉर्म्युला वापरायचा?
1 upon f of d comma d dash into e to the power ax plus by, which is equal to 1 upon f of a comma b into e to the power ax plus by. मग वापरा, which is equal to 1 upon 1 minus 7 into 1 into minus 1 plus 12 into minus 1 चा वर्ग into e to the power x minus 1. काय केलं हो आपण? d is equal to a is equal to 1 ठेवलं and d dash is equal to b is equal to minus 1 ठेवलं. अशा तऱ्हेनं कॅल्क्युलेशन केल्याच्या नंतर which is equal to 1 upon 1 plus 7 plus 12 into e to the power x minus y, म्हणजे which is equal to e to the power x minus y upon 20. Hence, complete solution of the given partial differential equation is z is equal to complementary function plus particular integral, which is equal to f1 of y plus 3x plus f2 of y plus 4x plus e to the power x minus y divided by 20, where f1 comma f2 are arbitrary functions. मित्र हो, चौथ्या नंबरचा एक्झाम्पल्स आपला झाला. आता आपण पाचव्या नंबरच्या एक्झाम्पल वर आहोत. काय आहे पाचव्या नंबरचं एक्झाम्पल? डेल्टा 3z अपॉन डेल्टा x क्यूब minus 2 times delta 3z upon delta x square delta y, which is equal to 2 times e to the power 2x minus y. The given partial differential equation is solution अर्थात delta 3z upon delta x cube minus 2 times delta 3z upon delta x square delta y, which is equal to 2 times e to the power 2x minus y. This equation can be written in symbolic form as d चा क्यूब minus 2 times d चा वर्ग into d dash ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर z, which is equal to 2 times e to the power 2x minus y, where capital D is equal to delta by delta x and capital D dash is equal to delta by delta y. Hence, its auxiliary equation is m cube minus 2m square, which is equal to 0. म्हणजेच d is equal to m and d dash is equal to 1 आपण सबस्टिट्यूट केलं. याच्यामधून तुम्ही काय करू शकता? m स्क्वेअर कॉमन काढू शकता, म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहील m minus 2, m स्क्वेअर इन ब्रॅकेट m minus 2 which is equal to 0, म्हणजे m minus 0 m minus 0 into m minus 2 असे 3 फॅक्टर्स मिळेल. याचाच अर्थ m is equal to m1 is equal to m2 is equal to 0 and m is equal to m3 is equal to 2, म्हणजे डिफरंट रूट्स भी आलं, इक्वल रूट्स भी आले. त्यामुळे आपल्याला ऑलरेडी माहित आहे which formula used for different roots and which formula used for equal roots, and hence the complementary function is f1 of x plus m1x plus x, f2 of y plus m2x plus f3 of y plus m3x. मित्र हो, पहिले दोन रूट इक्वल असल्यामुळे काय आलं मग? हेन्स कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज f1 of y plus x, f2 of y plus f3 of y plus 2x, because two roots are 0 0. आणि अशा तऱ्हेने आपल्याला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मिळालं. आता आपण पर्टिक्युलर इंटेग्रल बघू. पर्टिक्युलर इंटेग्रल which is equal to 1 upon f of d comma d dash into capital F of x, which is equal to f of d comma d dash ची व्हॅल्यू आहे 1 upon d चा क्यूब minus 2 d चा वर्ग d dash into 2 times e to the power 2x minus y, which is equal to 2 1 upon d बरोबर a बरोबर 2
अँड डी डॅश बरोबर बी बरोबर -1. तर व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर काय येईल हो, 2 × 1/2चा क्यूब -2 × 2चा स्क्वेअर × -1. Because d is equal to a is equal to 2 and d dash is equal to b is equal to -1. अशा तऱ्हेनं which is equal to 2 1/8 मायनस मायनस प्लस होऊन जाईल, पुन्हा 8 म्हणजे डिनॉमिनेटरला 16 येईल आणि 2 सोबत जर आपण त्याला कॅल्क्युलेट केलं, कॅन्सल केलं तर 1/8 e to the power 2x -y अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळेल हो, पर्टिक्युलर इंटेग्रल मिळेल. आणि हेन्स द कंप्लीट सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज z इज इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटेग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय आलं होतं, हेन्स z इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x f2 ऑफ y प्लस 1/8 e टू द पॉवर 2x minus y, where आणि f3 सॉरी z is equal to f1 of y plus x f2 of y plus f3 of y plus 3x plus e to the power 2x minus y divided by 8. तिसरा जो रूट आहे तो आपल्याला 2 मिळाला होता, परंतु मी चुकून इथं f3 ऑफ y प्लस 3x म्हणालो. काय असायला पाहिजे, f3 ऑफ y प्लस 2x असायला पाहिजे, म्हणजे विच इज इक्वल टू f1 ऑफ y प्लस x f2 ऑफ y प्लस f3 ऑफ y प्लस 2x. लक्षात ठेवा, मी बोलताना f3 ऑफ y प्लस 3x म्हणालो, ते चुकलेलं आहे, कारण की आपल्याला रूट्स 2 मिळालं होतं. तिसरा रूट f3 ऑफ काय असेल, y प्लस 2x, वेअर f1, f2, f3 आर आर्बिट्ररी फंक्शन्स. आणि मित्र हो, आता आपण काय करू, या 5व्या एक्झाम्पल सुद्धा आपलं झालेलं आहे, परंतु या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद.